तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये. मी विशाल जगदाळे आपल्यासाठी वेगवेगळे व्यक्तिमत्व नेहमीच घेऊन येत असतो आणि आज देखील आपल्यासाठी एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे, जिची की भारतीय संघामध्ये निवड झालेली आहे रनिंग आणि शूटिंगसाठी. हिचं नाव आहे योगिनी साळुंखे. आणि योगिनी, तुझं विश्व विशाल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. योगिनी, मला सगळ्यात अगोदर तर तुला शुभेच्छा द्यायच्या आहेत की तुझी भारतीय संघामध्ये निवड झालेली आहे. आणि ही खरं तर धाराशिवसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. धाराशिवसारख्या ग्रामीण भागातनं येऊन आज हिनं भारतीय संघामध्ये खेळत आहे. आणि भारतीय संघाच्या ज्या स्पर्धा होणार आहेत, आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत, या चीन या देशामध्ये होणार आहेत. आणि त्या स्पर्धेमध्ये योगिनी साळुंखे ही आपल्या धाराशिवची कन्या सहभागी होत आहे आणि खरंच अभिमानास्पद आहे. तर योगिनी, तुला खरंच विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. योगिनी, मला हे तुला विचारायला आवडेल की तुझं फॅमिली बॅकग्राऊंड कशा पद्धतीचं आहे? म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं मध्यमवर्गीय आहे. शेती म्हणजे आणि हे गाव आहे माझं. बरं. शेतकरी कुटुंबातली आहे. आई वडील दोघं शेती करतात? हो, शेती करतात. बर. आणि तू ह्या स्पर्धा कुठं खेळतेस, कुठं सराव करतेस याचा? मी तुळजाभवानी स्टेडियम धाराशिवमध्येच करते. बर. ॲथलेटिक कोचिंग सेंटर आहे. बर. आणि तुला कधी वाटलं की बाबा या स्पर्धा खेळायच्यात, मला रनिंग असेल किंवा शूटिंग असेल या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे, आणि असं कधी वाटलं आणि तू कधी सुरुवात केलीस खेळायला? मी खेळायला 2016 पासून चालू केलं. 2023 पासून मी मॉडर्न पेंटाथॉन मध्ये सहभाग केला. नॅशनल हे झालं. आणि मला हे सांग की तू सराव धाराशिवमध्ये सराव करतेस, तर आजपर्यंत कुठल्या कुठल्या स्पर्धा खेळलेल्या आहेस, कुठं कुठं यश मिळवलेलं आहेस? मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे माझं राज्य झालं, नॅशनल, स्कूल गेम्स, इंटरनॅशनल, मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन ते करते मी. माझं नॅशनल गेम्समध्ये गोवा इथे 37 नॅशनल गेम्स झालं. तिथे 2 सिल्वर 1 ब्रॉन्झ भेटले. बरं. आतापर्यंत नॅशनल मी 5 खेळल्या. तिथे प्रत्येक ह्याचे गोल्ड, सिल्वर आहेत मेडल. आणि आता अमरावतीमध्ये नॅशनल गेम्स झाले, नॅशनल असोसिएशन, तर त्यामधून मला 2 गोल्ड भेटले. खरंच आपल्या धाराशिवसाठी अभिमानाची गोष्ट आहे की धाराशिव मधली मुलगी आहे आणि एवढं उत्तुंग असं यश हिनं प्राप्त केलेलं आहे. मला तुला हे विचारायचं आहे योगिनी, आज तुझं एवढं यश दिसतंय सगळ्यांना वाटतंय की बाबा भारतीय संघात निवड झाली, चांगली गोष्ट आहे, सगळ्या तुझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत असतील, तुला शुभेच्छा देत असतील, पण याच्या पाठीमागचं कष्ट जे आहे, तर त्या कष्टाबद्दल काय सांगशील? तुला आलेल्या अडचणीबद्दल काय सांगशील? आणि त्या आलेल्या अडचणीवर तू कशा पद्धतीने मात केलीस? जरी माझं कष्ट असलं तरी मला मार्गदर्शन करणारे घरचे म्हणा, माझे कोचेस हे वेळोवेळी मला सांगत होते. म्हणजे आतापर्यंत त्यांनी मार्ग दाखवला म्हणून मी इथपर्यंत आहे. बर. कशा कशा अडचणी आल्या तुला? की मी पहिले 2 वर्ष म्हणजे मी स्वतः प्रॅक्टिस केली. इथं कोचिंग नव्हतं. आणि ज्यावेळेस 2018 पासून ते कोचिंग सेंटर चालू झालं, ॲथलेटिक कोचिंग सेंटर. योगेश थोरबळ सर आहेत कोच माझे. त्यांच्यापासून मग त्यांच्यापासून मी ज्यावेळेस पासून गेले त्यावेळेस पासून मला पुढे कसं म्हणजे कोणत्या मॅचेस कसं खेळायचे ते त्यांच्यापासून मार्गदर्शन मला वेळोवेळी भेटत गेलं. बरोबर. आणि घरच्याचा मेन सपोर्ट. म्हणजे एक गुरु तुला भेटला योगेश थोरबोले सरांच्या माध्यमातून, आणि तिथून खरं तुझ्या स्पर्धेला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. योगिनी, तू सर्वसामान्य कुटुंबामधनं येतेस, बरोबर. तर मला हे सांग की तुझा जो आर्थिक खर्च जो आहे, म्हणजे तुम्हाला जो आहार लागतो किंवा तुम्हाला जो ज्या काही म्हणजे खर्चिक बाबी असतात, तुझा जाण्याचा खर्च असेल किंवा आहाराचा खर्च असेल, तर याच्यावरती कशी मात करतेस आणि काय सांगशील? तू घरून कसा सपोर्ट मिळतो तुला याच्यात? माझं घरून म्हणजे की मी प्रत्येक म्हणजे महिन्याला 1.5 महिन्याला मॅरेथॉन असतात, त्यामधून जे भेटणार माझं प्राइज मनी आहे. कारण मी कुठेही गेले तर तिथं प्राइज मनी घेऊन येतेच, नंबर घेऊन येते. मग त्यामध्ये भेटलेले प्राइज मनी मी महिन्याला खर्च करते ते माझ्या डाईटवर. हे मला एक सांगतो की धाराशिव आपला छोटासा जिल्हा आहे, आणि तसं बघायला गेलं तर धाराशिव हा खरंच ग्रामीण भागामध्ये मोडला जातो आणखीही जिल्हा. तर मला हे तुला विचारायचं आहे की कुठलाही खेळ असेल, आता तू ग्राउंडवरती सराव करत आहेत,
तर कुठल्याही खेळाडूंचा विचार केला गेला आपण, तुझं आता रनिंग असेल, शूटिंग असेल किंवा बाकी क्रिकेट असेल किंवा आणखी गेम्स असतील, तर तशा सुविधा आपल्या धाराशिव इथे उपलब्ध आहेत का? तसं मला काय खेळाच्या आहेत काय खेळाच्या नाहीत पण सुविधा. आणि त्याच्यामध्ये सुविधा म्हणजे येणं गरजेचं आहे असं वाटतं का तुला? येणं गरजेचं आहे, कारण आता म्हणजे जे लहानपण आता चालू आहे खेळाडू छोट्यापासून चालू, त्यांना पुढे चालून हे होईल ना, आंतरराष्ट्रीय नॅशनल खेळू शकतात ना परत जर सुविधा भेटल्या तर. आणि ते गुण आपल्या धाराशिवच्या खेळाडूंमध्ये तुला दिसतात? हा, दिसतात. 100%. 5 वर्षापासून मुलं आहेत आता ग्राउंड मी बघते सकाळ संध्याकाळ. मी पण स्वतः प्रॅक्टिस करते आणि मुलांना पण बघते की ते इंटरनॅशनल मेडलिस्ट किंवा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होऊ शकते जर आतापासून सुविधा भेटल्या तर. त्यांना जर सगळ्या सुविधा भेटल्या तर. बरोबर आहे. तर त्या सुविधा खरंच प्रशासन ह्याची दखल घेईल असं आपण इच्छा व्यक्त करूयात, आपण त्यांच्याकडे मागणी करूयात किंवा अशा सुविधा आपल्या धाराशिवच्या खेळाडूंना मिळाव्यात. आणि योगिनी, मला हा एक प्रश्न तुला विचारायचा आहे की तुझ्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये तुला कुठल्या सामाजिक संस्थेने किंवा कुठल्या राजकीय प्रतिनिधींनी कधी तुला सपोर्ट केला का, आर्थिक मदत केली का, या संदर्भात काय तू सांगशील? आतापर्यंत नाही भेटलं मला कोणाचा सपोर्ट, पण ज्यावेळेस माझं इंटरनॅशनल सिलेक्शन झालं चीनला त्यावेळेस पासून मला श्री श्री रविशंकर स्कूल यांनी एक सपोर्ट केला, फुलाई मल्टीस्टेट आणि हाफ मॅरेथॉन आणि रोटरी क्लब वाले. आता हे यशोदा मल्टीस्टेट बँक वाल्यांनी पण केलं, यशोदा मल्टीस्टेटने पण तुम्हाला सहकार्य केलेलं आहे. तर असं समाजामधनं धाराशिव मधले जे खेळाडू आहेत, खरं तर आपलं धाराशिव मधले खेळाडू सर्वसामान्य घरातनच येणारे खेळाडू आहेत, तर त्या खेळाडूंना अशा सामाजिक संस्थांनी मदत करणं गरजेचं आहे असं तुला वाटतं का? नाही, गरजेचं आहे, कारण प्रत्येकाची परिस्थिती नसती. जरी केली असं मदत केली तर खेळाडू खूप पुढे जातील. हो, मदतीची आवश्यकता आहे. बरोबर. आणि आता तुझ्या चीनमध्ये स्पर्धा होणार आहेत, तर त्या संदर्भात काय सांगशील तू? आता मी भारतीय संघात निवड झाले, आता चीन मध्ये जाणार, तिथं मी माझं 100% देणार. माझं जेवढं म्हणजे मला 100% देऊन मला हे करायचंय, तिथे यश मिळवायचंय. आपल्या भारतासाठी मेडल घेऊन यायचंय तिथे जाऊन. बरोबर, भारतासाठी प्रयत्न करेन मी तिथे जाऊन. खरं तर योगिनी, तू अतिशय छान संवाद साधत आहे, अतिशय छान व्यक्त होत आहेस. योगिनी, मला हे सांग की जे नवोदित खेळाडू आहेत, जे आता कुठल्याही स्पर्धेमध्ये कुठलाही खेळ असेल त्याच्यामध्ये जर त्यांना यश मिळवायचं असेल तर त्यांच्यासाठी तू काय मार्गदर्शन करशील? की प्रत्येक खेळाडूचं सातत्य मेन महत्वाचं आहे, की त्यांनी कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये असायला पाहिजे. आणि कोणतेही म्हणजे एक गेम मध्ये हे झाले की दुसऱ्या गेम मध्ये ते असं नाही जमणार, म्हणजे कंटिन्यू एकाच गेम मध्ये फोकस करून करायला पाहिजे त्या खेळाडूंनी. म्हणजे कुठलाही गेम असेल तर एका गेम मध्ये त्यांनी सातत्याने जर खेळत राहिलं, म्हणजे स्वतःला माहिती की आपण किती ओळखतो, म्हणजे गेम कोणता आपल्याला हे होईल म्हणून त्यानुसार आपण त्या गेम मध्ये जाऊन सातत्य ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. आणि योगिनी, सगळ्यात महत्वाचं मला हे सांग की तुझी सरावाची पद्धत कशी आहे? तू कधी सराव करतेस, किती वेळ सराव करतेस आणि तुझं दिवसभराचं नियोजन कशा पद्धतीने असतं? ओके, मी सकाळी 6 वाजता स्टेडियमला जाते, 6 ते 8 पर्यंत वर्कआउट करते, रनिंग त्याच्यामध्ये एक्सरसाइज वेगवेगळं. पुन्हा संध्याकाळी लगे 5 वाजता जाते, 5 ते 7:30 पर्यंत रनिंग एक्सरसाइज ते करते. हे तुझं रोजचं रुटीन. बरं. आणि याच्यामधनं गेले किती वर्ष झालं तू हे सराव करतेस? गेली 2016 पासून मी स्टार्टिंग केली या गेम मध्ये. आणि आज तुला यश मिळते? आज मला यश मिळते. म्हणजे ह्याच्यामधनं आपल्याला एकच गोष्ट सांगता येईल की सातत्य हे खूप महत्वाचं आहे. तर योगिनी, मला हे सांग की तुझी भारतीय संघामध्ये निवड झालेली आहे, तर तू याचा आनंद कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करशील आणि याचं श्रेय कुणाला देशील तू? माझे आई पप्पा आणि माझे गुरु योगेश थोरबळे सर, कोच माझे, आणि हे जे मेन मॉडर्न पेंटाथॉनचे सचिव माऊली भुतेकर सर आणि इतर सर्व माझे कोचेस की वेळोवेळी मार्गदर्शन केलं मला इथपर्यंत जाण्यासाठी. आणि इथून पुढेही करावी ही विनंती त्यांना, की म्हणजे सगळ्यांच्या सपोर्टने मी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल. बरोबर आहे. तुला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी विश्वविशाल न्यूजकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. योगिनी, तू विश्वविशाल न्यूजशी एवढा छान संवाद साधला, एवढ्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल धन्यवाद. आणि तुला भविष्यातल्या सर्व स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा विश्वविशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं आम्ही देतो आणि आपण इथंच थांबूयात. खरं तर योगिनीसारख्या खेळाडूंना आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे आणि योगिनीला यशोदा मल्टीस्टेट असेल, फुलाई मल्टीस्टेट असेल, त्याचबरोबर रोटरी क्लब असेल, त्याचबरोबर
श्री 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 रविशंकर असेल यांनी त्यांच्या पद्धतीनं म्हणजे आर्थिक मदत केलेली आहे आणि अशाच पद्धतीनं आणखी कुणाला जर आर्थिक मदत करण्याची मानसिकता असेल, कुणाला आर्थिक मदत करायची असेल तर त्यांनी योगिनी तुझ्या कोचचं नाव सांग आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांग, त्यांच्याशी ते संवाद साधतील आणि तुला नक्कीच मदत करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. माझ्या कोचेसचं नाव योगेश थोरबोले सर आणि त्यांचा फोन नंबर 9860609056. ओके. तर विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटत राहणार आहोत. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.